इन शॉर्ट, वेसिक्युलर मोलर प्रेग्नन्सी किंवा द्राक्षगर्भ हा ॲबनॉर्मल फर्टिलायझेशनमुळे होतो. त्याच्यामध्ये बाळ न बनता प्लॅसेंटाचा टिश्यू फक्त गर्भपिशवीत असतो. त्या प्लॅसेंटाच्या टिश्यूला सूज येऊन त्याचे द्राक्षासारख्या वेसिकल्स, द्राक्षासारखे पाण्याचे छोटे छोटे बबल्स बनतात. या केसमध्ये पेशंटला जास्त उलटी आणि मध्ये मध्ये ब्लिडिंगचा त्रास होतो. नॉर्मल प्रेग्नन्सीपेक्षा याचा आकार थोडा जास्त असतो आणि ग्रोथही रॅपिड असते. लवकर डिटेक्शनसाठी सोनोग्राफी आणि बीटा HCG व्हॅल्यू आपल्याला ही केस डिटेक्ट करण्यासाठी मदत करते. अर्ली मॅनेजमेंट खूप गरजेची आहे, कारण जितकं लेट जाऊ तितका ही मोलर प्रेग्नन्सी किंवा वेसिक्युलर मोल पसरण्याची भीती असते आणि कॉम्प्लिकेशन्स वाढण्याची भीती असते. मॅनेजमेंटमध्ये गर्भपिशवी जेंटल सक्शनने साफ करणे ही बेस्ट ट्रीटमेंट आहे आणि गर्भपिशवी साफ केल्यानंतर वीकली बीटा HCG व्हॅल्यूही चेक करणं गरजेचं आहे, जोपर्यंत ती अनडिटेक्टेबल होत नाही. आणि त्यानंतर मंथली 6 महिन्यापर्यंत बीटा HCG व्हॅल्यू चेक करणं गरजेचं आहे. जर बीटा HCG व्हॅल्यू कमी होत नसेल तर केमोथेरपीचीही गरज पडू शकते. आणि 15 ते 20% केसेसमध्ये हे वेसिक्युलर मोल हे जेस्टेशनल ट्रोफोब्लास्टिक निओप्लाझम म्हणजे एक प्रकारचा कॅन्सरमध्ये रूपांतर याचं होऊ शकतं. परंतु जर वेळीच ट्रॅक ठेवला तर हा एकदम क्युरेबल कॅन्सर आहे. आणि माझ्याकडे गेल्या 7-8 वर्षात मी कित्येक पेशंट सांगू शकते की ज्यांनी प्रॉपर मॅनेजमेंट घेतली आणि दे आर फिट अँड फाईन. तिथे जर प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर कुठलंही कॉम्प्लिकेशन होत नाही. आणि जेव्हा वेसिक्युलर मोल किंवा मोलर प्रेग्नन्सी राहते तर ते 6 महिने कॉन्ट्रासेप्शन म्हणजे प्रेग्नन्सी न राहू देणं हेही खूप महत्त्वाचं आहे.